शेअर मार्केटचा प्रसार आणि प्रचार हा वेगाने फोफावत असून हा शेअर मार्केटचा बिझनेस एक बिझनेसच्या स्वरूपात तरुण लोकांनी स्वीकारावा की न स्वीकारावा याबद्दल माझे भाष्य मी येथे करत आहे. मी डॉक्टर असल्यामुळे बऱ्याच पेशंटच्या मुलामध्ये मी असे पाहिले की मुलगा इंजिनियर आहे पण नोकरी न करता शेअर मार्केट तेही इंट्राडे करतो, किंवा आणखी काही पदव्युत्तर शिक्षण घेतलेली मुलेसुद्धा न कळत शेअर मार्केटच्या जाळ्यात ओढले जात आहेत. आणि वरवर दिसायला जरी हा फायदेशीर बिझनेस वाटला तरी नीट निष्कर्ष काढल्यास असे दिसते की 100 पैकी 99 लोकांचे पैसे यात बुडतात. याचे कारण असे की मोठमोठ्या कंपन्यांचे शेअर्स हे कमी आणि जास्त कधी होतात आणि त्यासाठी या कंपन्यासुद्धा स्वतः काय करतात हे आपल्या बुद्धीच्या तर्काच्या पलीकडचे आहे. त्यामुळे बऱ्याच वेळा असे वाटत असूनही की शेअर मार्केट आता वर जाणार तो खाली येतो, किंवा युद्धसदृश्य परिस्थिती किंवा इतर काही राजकीय हालचाली किंवा देशविदेशात घडणाऱ्या घडामोडी याचाही परिणाम या शेअर मार्केटवर होतो. सगळ्यात मोठा तोटा या शेअर मार्केटचा असा आहे की जे इंट्राडे करतात ते अक्षरशः त्या कॉम्प्युटरला खिळून बसलेले दिसतात, ज्यामुळे त्यावेळी त्यांचा मेंदू हा एकाच विषयावर काम करत राहतो. शिवाय मार्केट संपल्यानंतरसुद्धा त्या शेअर मार्केटशी रिलेटेड व्हिडिओ पाहणे किंवा सातत्याने त्या एकाच शेअर मार्केटच्या अवतीभोवती ब्रेनचे विचार असणे हे आरोग्यासाठी अतिशय घातक आहे. माझ्या पाहण्यामध्ये मी काही हॉस्पिटलमध्ये सुद्धा असेही पाहिले की ज्यांना शेअर मार्केटमुळे सुद्धा वेड लागले. आता सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे वेड लागण्याच्या प्रमुख कारणापैकी एक कारण असे आहे की गेलेल्या पैशामुळे येणारे फ्रस्ट्रेशन, आणि कधीकधी मुले वरवर फ्रस्ट्रेशन दाखवत नसली तरी अनकॉशियस लेव्हलवर येणारे नैराश्य किंवा अस्वस्थता किंवा आनंद संपणे या गोष्टी घडतात. आणि जेव्हा तुमचा आनंद संपतो तेव्हा तुम्ही सहसा छोट्याशा विनोदावरून हसत नाही. हीच एक खूण समजावी की जेणेकरून पुढच्या मेंदूला येणाऱ्या अनेक समस्यांची ती मूळ असू शकते याकडे लक्ष देणे त्याच क्षणाला आवश्यक असते. तरीही माझे एक डॉक्टर या नात्याने सांगणे असे आहे की शक्यतो आपला स्वतःचा व्यवसाय किंवा नोकरी करा, शेअर मार्केटच्या फंद्यात पडू नका. कारण इंट्राडे तर शेअर मार्केट अजून जास्त घातक आहे. आणि हळूहळू ही तरुण मुले मग कुटुंबापासून समाजापासून दूर जातात, जे मानसिकदृष्ट्या अजिबात चांगले नाही. कधीकधी काही केसेसमध्ये वेडेपणासुद्धा येऊ शकतो. हे लक्षात घेऊन आईवडिलांनी त्वरित त्या मुलाला तशी समज द्यावी. आणि तरुण मुलांनो, हा माझा व्हिडिओ पाहून आपणसुद्धा हा विचार करावा की शांततेने मिळणारा पैसा, मग तो कमी का असेना,
तो तुमच्या तब्येतीला चांगले ठेवतो, मानसिक रुग्ण होऊ देत नाही. आणि शांतीने येणारा पैसा म्हणजेच स्थिर पैसा हा नोकरीसारख्या ऑप्शनमधून आपल्याला मिळतो. मागे आत्ताच मी सांगितलेल्याप्रमाणे एका इंजिनियरची मी केस जेव्हा पाहिली, तर तो इंजिनियर जर सर्व्हिसमध्ये गेला असता तर आज त्याचा पगार हजारोमध्ये तर असलाच असता, शिवाय शांततेने तो पैसा फिक्स स्वरूपात मिळाला असता, ज्याचे आपल्या अनकॉन्शियस लेव्हलवर टेन्शन येत नाही, जे शेअर मार्केट इंट्राडेमध्ये नक्कीच येते. तर म्हणून शेअर मार्केटपासून दूर राहा, हे डॉक्टर या नात्याने मला सर्व तरुण मुलांना सांगावेसे वाटते. कमी पैशात सर्व्हिस करता आली किंवा नाही आली तरी बिझनेसही तुम्ही करू शकता. आणि बिझनेसमध्ये जेवढे तुम्ही त्या बिझनेस वाढवण्यासाठी परिश्रम जास्त घ्याल, तेवढा तुमचा बिझनेस वाढून तुमचा प्रॉफिट वाढतो. तसे शेअर मार्केटमध्ये कधीच होत नाही. तुम्ही कितीही त्यात लक्ष घाला तरी तो प्रॉफिट वाढत नाही, त्याची गॅरंटी नाही. आणि म्हणून गॅरंटेड मिळणाऱ्या पैशाकडेच आपण लक्ष द्यावे. तुम्ही सशाची आणि कासवाची गोष्ट ऐकलीच असेल. ससा खूप वेगाने पळतो पण तो हरतो, तेच कासव अगदी मंद चालत चालत राहतो पण स्थिरता असते आणि म्हणून तो जिंकतो. अगदी तसेच ह्या शेअर मार्केटचे आहे. खूप वेगाने आपल्याला जरी वाटत असले की आपल्याला पैसा मिळणार आहे, तरी अंती तो पराभव असणार आहे तुमचा. धन्यवाद.